स्वर्गीय आमदार रावसाहेब अंतापूरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन। देगलूर तालुक्यातील मौजे अंतापूर येथे दिनांक 12 ऑगस्ट रोजी देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे लोकनेते स्वर्गीय आमदार रावसाहेब जयवंतराव अंतापूरकर यांच्या जयंतीनिमित्त शेकडो मान्यवरांच्या उपस्थितीत विनम्र अभिवादन करण्यात आले। स्वर्गीय रावसाहेब अंतापूरकर यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांच्या कार्याला उजाळा दिला. यावेळी श्रीमती शीतलताई रावसाहेब अंतापूरकर यांचे डोळे पाणावले होते। तसेच आमदार जितेश भाऊ अंतापूरकर यांच्याशी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विविध विषयांवर चर्चा करताना दिसून येत होते। कार्यक्रमासाठी दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील राजकीय व सामाजिक कार्यकर्ते, शासकीय व निमशासकीय अधिकारी, ग्रामस्थ तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जयंतीनिमित्त महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ब्रह्माभाऊ कांबे, माधव काळे, फुगारे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। जयंतीनिमित्त उपस्थित राहून अभिवादन करणाऱ्या सर्व मान्यवरांचे अंतापूरकर परिवारातर्फे आभार मानण्यात आले। स्वर्गीय रावसाहेब अंतापूरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस मी विनम्र असं अभिवादन करतो। आत्ताच शिवाजीराव देसाई यांनी सांगितल्याप्रमाणे साहेबांच्या अनेक असे ज्वलंत आठवणी आमच्या हृदयात आहेत। मला चांगलं आठवतंय, ज्यावेळेस साहेबाचा मृत्यू झाला कोरोनामुळे, त्यावेळेस जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लागू झालेली होती आणि साहेबाची तब्येत त्यावेळेस खूप खराब झालेली होती। साहेबांना मी प्रश्न पण विचारला, साहेब तुमची तब्येत बरोबर नाही, तुम्ही आराम करा। पण त्यांनी कसल्याच आपल्या तब्येतीचा विचार न करता त्यांनी माझ्या निवडणुकीमध्ये जीवाचं रान केलं। दुर्दैवानं साहेब त्याच निवडणुकीमध्ये बिमार पडले आणि त्या बिमारीमध्ये साहेबाचं फार दुर्दैवी अंत झाला। ते आमच्या सगळ्याच जीवाला चटका लावणारा विषय आहे तो, मुळात खरं सांगायला गेलं। त्याच्यामुळं या पावन स्मृतीस, या जयंतीनिमित्त पावन स्मृतीस विनम्र असं अभिवादन करतो साहेबांना। अंतापूरकर साहेबाच्या जयंतीच्या निमित्तानं मी त्यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करतो आणि एक गोष्ट सांगू इच्छितो, किस्सा आयुष्यातला। 2014ला ते आमदारकीला पडल्यानंतर 2017ची जी जिल्हा परिषद निवडणूक लागली पंचायत समिती, देगलूर आणि बिलोलीमध्ये 9 पैकी 7 जागा त्यांनी ह्या ठिकाणी आपल्या नेतृत्वाखाली निवडून आणल्या आणि दोनही पंचायत समिती काँग्रेसच्या ताब्यात घेतल्या। हे त्यांचं कर्तृत्व होतं आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी आम्हाला जिल्हा परिषदेमध्ये माझ्या सौभाग्यवतीला विजय मिळाला। त्यांचं खूप काही योगदान कार्यकर्त्यासाठी होतं, पण त्यांचं अकाली दुर्दैवी मृत्यू हे सर्व कार्यकर्त्यासाठी अतिशय त्रासदायक आणि वेदनादायी आहे। मी या पवित्र दिनी त्यांना अभिवादन करतो। थांबतो। आज माझे वडील स्वर्गीय आमदार रावसाहेब अंतापूरकर साहेब यांची आज जयंती आहे। जयंतीनिमित्त अनेक अशा आमच्या हृदयात अशा आठवणी आहेत की त्या आम्ही कधी परिवार ते विसरू शकत नाही। त्यांनी अनेक मोठं कार्य त्यांच्या संपूर्ण जीवन कार्यात त्यांनी करून ठेवलेलं होतं। आज त्याच विचारांवरती आम्ही आमची वाटचाल पुढे नेऊन आमच्या वतीनं जनतेची सेवा करण्याचा परिपूर्ण एक ठाम निर्णय आमच्या मनामध्ये निश्चितपणे आहे। या देगलूर बिर्डी जनतेचं, या मातीचं नितांत प्रेम माझ्या वडिलांचं या मातीवर होतं, या इकडच्या जनतेवर होतं आणि त्यांच्या जाण्याच्या नंतर सत्ता देशमुख साहेबांनी म्हटलं, निश्चितपणे तसंच प्रेम आजही त्या जनतेचं प्रेम आमच्या पूर्ण परिवारावरती आहे। खूप मोठी संधी आम्हाला या मतदारसंघाची सेवा करण्याकरता या मातीतल्या माणसांनी दिली। हे कधीही न विसरण्यासारखं ऋण हे आमच्यावरती कायम राहतील आणि या ऋणात राहून या जनतेची आम्ही कायम सेवा करण्याचा निर्धार या जयंतीच्या निमित्ताने निश्चितपणे आम्ही या ठिकाणी घेतो आणि कुठेही कमी पडणार नाही। कमी पडल्यास निश्चितपणे आम्ही प्रत्येक भरून काढण्याचा प्रयत्न करू, कारण आमच्या खऱ्या अर्थानं जे काही आहे त्या मातीतल्या माणसांची सेवा करणं आहे, ती उतराई करणं आहे आणि त्या उतराईमध्ये आम्ही नेहमी राहू इच्छितो आणि होईल तेवढं आमच्या जीवाच्या पलीकडे जाऊन या मातीतल्या माणसांना जपण्याचा आम्ही निश्चितपणे कायमस्वरूपी प्रयत्न करू। मला जयंतीच्या निमित्ताने सांगायचं, वडिलांचं खूप अतुलनीय असं कार्य आहे। मी
वडिलांना त्यांच्या ऑफिसर असतानापासून मी पाहतो PWDमध्ये एक चांगल्या पदावरती होते, परंतु त्यांचे विचार ह्या ओढ कायम आपल्या गावाकडच्या मातीतल्या माणसांना काहीतरी त्यांच्यासाठी करावं. एक नेहमी ते नोकरी सोडून अनेक वेळेस आमचं महत्त्वाचे विषय मुलांचे कुटुंबाचे असताना सुद्धा ते सोडून मात्र कायमस्वरूपी गावाकडे जाण्याचा निर्णय विचार ते आम्हाला करताना फार त्यांच्या अधिकारी असताना त्या काळात आम्ही पाहिला. त्यावेळेस आम्हाला वाटलं की वडिलांचे विचार हे अतिशय वेगळे आहेत आणि निश्चितपणे आपल्या मातीतल्या माणसांची सेवा करायची त्यांना निश्चितपणे त्या ठिकाणी ओढ आहे आणि त्याच ओढीने ते गावाकडे आले आणि योगायोग 2009 साली ते प्रथम आमदारी झाले. त्याचं त्यावेळेचं कार्य, त्यावेळेच्या अनेक कामगारांचे प्रश्न, त्यावेळेस कारखान्यातल्या अनेक पश्चिम महाराष्ट्रातल्या कारखान्यातल्या कामगारांचे प्रश्न सोडवताना सुद्धा मी त्यांना बघितलं. त्या विजय देखील त्यावेळेस त्यांना त्या संदर्भात त्यांना मिळवताना मी बघितलं आहे त्या कामगारांच्या प्रश्नाच्या संदर्भात. आज देगलूर मुलीच्या मातीतल्या माणसांच्या सेवेमध्ये मी त्यांना काम करताना पाहिलं आहे. त्यामुळे हे सगळे विषय माझ्या डोळ्याच्या समोर आहेत, परिवाराच्या विषयाच्या हे सगळे विषय परिवाराच्या समोर आहेत आणि निश्चितपणे तो विचार आम्ही समोर ठेवून आणि निश्चितपणे यापुढेही असंच कार्य करू. या मातीतल्या माणसांची आज योगायोग मी सत्तेत आहे. निश्चितपणे सत्तेचा उपयोग माझ्या ह्या मातीतल्या माणसाने या भागातल्या विकासासाठी, या भागात चांगल्या चांगल्या सोयीसुविधा कशा येतील यासाठी माझी प्रचंड धडपड चालू आहे. मी स्वतःचा परिवाराचा कसलाही विचार न करता केवळ या मातीतल्या माणसांना काय देता येईल एवढा विचार करतो आणि तो पुढे आम्ही घेऊन जाऊ. एवढंच मला वडिलांचे जे विचार जे आहेत ते आम्ही पुढे घेऊन जाऊ एवढंच मला या ठिकाणी वाटतं आणि निश्चितपणे ते कार्य करू. वडिलांना मी या ठिकाणी अभिवादन करतो.